Good morning all of you. Today we have to discuss the procedure of histogram. तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की प्रोसिजर ऑफ हिस्टोग्राम काय आहे. मी इथे राईट करून ठेवलेली आहे. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये ही प्रोसिजर काय करायची आहे राईट करून घ्यायची आहे. ठीक आहे. पहा व्यवस्थित दिसते का तुम्हाला. स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप थर्ड आणि स्टेप फोर्थ या 4 स्टेप्सचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं. एक्झाम्पल ऑफ लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली होती. एक्झाम्पल ऑफ मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली होती. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली होती. आणि लास्ट हाऊ टू फाइंड द क्लास विड्थ याचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं. आणि काय सांगितलं होतं तुम्हाला हिस्टोग्रामची प्रोसिजर सांगितली होती. कोणती प्रोसिजर सांगितली होती. हाऊ टू ड्रॉ द हिस्टोग्राम. ह्या 4 स्टेप्सचा यूज करून काय करायचं तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. आता व्यवस्थित वाचा. स्टेप फर्स्ट काय. वी हॅव टू चेक द क्लास इंटरवल्स आर कंटिन्युअस ऑर नॉट. फर्स्टली तुम्हाला काय चेक करायचे की तुमचे जे क्लास इंटरवल्स आहेत ते काय पाहिजेत कंटिन्युअस पाहिजेत. आता लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलंय की कंटिन्युअस क्लास इंटरवल्स कोणते आणि नॉट कंटिन्युअस क्लास इंटरवल्स कोणते. कोणते कंटिन्युअस क्लास इंटरवल्स 0 to 10, 10 to 20, 20 to 30 अप टू सो ऑन हे काय झाले कंटिन्युअस क्लास इंटरवल्स झाले. आणि नॉट कंटिन्युअस क्लास इंटरवल्स 0 to 9, 10 to 19, 20 to 29 अप टू सो ऑन हे काय झाले नॉट कंटिन्युअस क्लास इंटरवल्स झाले. तर फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय चेक करायचे की आवर क्लास इंटरवल्स आर कंटिन्युअस ऑर नॉट. जर तुमचे क्लास इंटरवल्स कंटिन्युअस नसतील तर काय करायचे तुम्हाला ते कंटिन्युअस करून घ्यायचे. कसे कंटिन्युअस करायचे. लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की हाऊ टू कंटिन्युअस द क्लास इंटरवल्स. काय करायचे लोअर लिमिटमधून 0.5 सबस्ट्रॅक्ट करायचे आणि अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करायचे. ठीक आहे. फर्स्ट स्टेप तुम्हाला समजली असेल. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं टेक द क्लास इंटरवल्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचे तुम्हाला क्लास इंटरवल्स घ्यायचे. स्टेप थर्ड टेक फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर काय घ्यायचंय फ्रिक्वेन्सी. हे क्लास इंटरवल्स आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिलेले असतील गिवनमध्ये दिलेले असतील. ठीक आहे. स्टेप फोर्थ. स्टेप 4 मध्ये काय करायचंय ड्रॉ हिस्टोग्राम इन रेक्टँग्युलर फॉर्म. लास्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे. आणि हिस्टोग्राम ड्रॉ करत असताना स्केल लिहायला विसरायचं नाही. स्केल म्हणजे काय की तुम्ही एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर किती घेता आणि ऑन वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर किती घेता हे लिहायला विसरायचं नाही. कारण स्केलला तुम्हाला काय असणार आहेत मार्क्स असणार आहेत. प्रोसिजर समजली का हिस्टोग्रामची. काय प्रोसिजर आहे. स्टेप फर्स्टमध्ये तुम्हाला चेक करायचे की आवर क्लास इंटरवल्स आर कंटिन्युअस ऑर नॉट. If not continuous then it make a continuous. Second step मध्ये take the class intervals on x axis. Step third मध्ये take the frequency on y axis. Step fourth मध्ये काय करायचं आहे हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे इन रेक्टँग्युलर फॉर्म. आता आपण काय पाहणार आहेत एक्झाम्पल्स पाहणार आहेत की हाऊ टू ड्रॉ द हिस्टोग्राम. प्रत्येकाने एक्झाम्पल काय करायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचं आहे. प्रत्येक टाईपचे आपण एक्झाम्पल पाहणार आहे कंटिन्युअस फॉर्ममध्ये नॉट कंटिन्युअस फॉर्ममध्ये. त्यानंतर क्लास विड्थ इक्वल असताना क्लास विड्थ नॉट इक्वल असताना. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण एक्सरसाइजमधलं. राईट डाऊन एक्झाम्पल फर्स्ट. ड्रॉ अ हिस्टोग्राम. Draw a histogram. Draw a histogram for the following. For the following income distribution. Income distribution.
फॉर द फॉलोइंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला गिव्हनमध्ये दिलं आहे मंथली इन्कम. आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे. मंथली इन्कम स्टार्टिंग फ्रॉम 1000 टू 2000, 2000 टू 3000, 3000 टू 4000, 4000 टू 5000. आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे 120, 125, 180 and 150. गिव्हनमध्ये काय काय दिले तुम्हाला? क्वेश्चन दिलाय ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. गिव्हनमध्ये काय दिलंय? मंथली इन्कम दिलाय आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. आता तुम्हाला काय करायचं? या इन्फॉर्मेशन वरून हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. अगोदर सगळ्यांनी हे पूर्ण एक्झाम्पल काय करायचंय? नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचंय. मग आन्सरमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही? आन्सर. आता तुम्हाला काय करायचंय? स्टेप्सचा यूज करायचा आहे. स्टेप फर्स्ट. काय स्टेप आहे फर्स्ट? Firstly, we have to check our class intervals are continuous or not. आपले क्लास इंटरवल्स कंटिन्युअस आहेत का? पहा बरं. 1000 to 2000, 2000 to 3000, 3000 to 4000 and 4000 to 5000. मग यामध्ये क्लास वेट प्रत्येकाची किती आहे? जर फर्स्ट इंटरवलची क्लास वेट तुम्ही फाइंड केली तर किती येणार आहे? 1000 येणार आहे. कशी फाइंड करता क्लास वेट? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. फर्स्ट इंटरवलमध्ये अप्पर लिमिट 2000 आहे आणि लोअर लिमिट 1000 आहे. याची क्लास वेट किती राहणार आहे? 1000 राहणार आहे. सेम सेकंड, थर्ड आणि फोर्थ या सगळ्यांची क्लास वेट किती राहणार आहे? 1000 राहणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? फर्स्टली तुम्ही चेक केलं की तुमचे क्लास इंटरवल्स काय आहेत? कंटिन्युअस आहेत की नाही आहेत. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? एक्स ॲक्सिसवर क्लास इंटरवल्स घ्यायचे आहेत आणि वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? फर्स्टली एक्स ॲक्सिस ड्रॉ करावं लागेल आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करावं लागेल. हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस आणि हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. इथे तुमचा ओरिजिन असतो, प्रत्येकाला माहिती आहे. आता हिस्टोग्राम ड्रॉ करत असताना प्रत्येकाने स्वतःची स्केल घ्यायची आहे, पेन्सिल घ्यायची आहे आणि व्यवस्थित हिस्टोग्राम ड्रॉ करायचे. आता इथं माझ्याकडे स्केल नाही आहे, ठीक आहे. मी ॲप्रॉक्सिमेटली तुमचा हिस्टोग्राम ड्रॉ करणार आहे, पण तुमच्याकडे स्केल असणार आहे, पेन्सिल असणार आहे. व्यवस्थित फ्रिक्वेन्सी घेऊन तुम्हाला काय करायचं आहे? हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. आता एक्स ॲक्सिसवर स्टार्टिंग कुठून करणार? तुमचा स्टार्टिंग ऑफ द इंटरवल काय? 1000 आहे आणि एंड ऑफ द इंटरवल काय? 5000 आहे. मग स्टार्टिंग फ्रॉम 1000. आता 1 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे. 1 सेंटीमीटर, इथे 2, इथे 3, 4 आणि 5 सेंटीमीटर, ठीक आहे. इथे पण काय घेणार आहे तुम्ही? इथे वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी ही आता तुमच्या मनाने घ्यायची आहे की तुम्ही कितीचा क्लास वेट किंवा कितीचा डिफरन्स सोडणार आहात. तुम्ही जर 15 पासून स्टार्ट केलं, 50, 100, 150, 200, 250 अँड 300 असं पण घेऊ शकता किंवा 100चा डिफरन्स पण घेऊ शकता, ॲज युअर विश, ठीक आहे. आता आपल्याला एक्स ॲक्सिसवर फर्स्टली क्लास इंटरवल्स राईट करायचे. स्टार्टिंग फ्रॉम 1000 अँड एंड 5000. मग स्टार्ट करा. 1000 राहणार आहे. नेक्स्ट 2000, 3000, 4000 अँड 5000. हे झालं तुमचं एक्स ॲक्सिस. थर्ड स्टेप काय सांगते तुमची? टेकिंग द फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. आता ही फ्रिक्वेन्सी काय घ्यायची आहे तुम्हाला? वाय ॲक्सिसवर घ्यायची आहे.
मग कितीचा डिफरन्स होणार आहे? ॲज युअर विश, तुमच्या मनाने कितीचा पण घेऊ शकता. कितीचा घ्यायचा आहे? मी 50चा घेते. 50, 100, 150, 200. ठीक आहे. आता तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. 1000 to 2000 मध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे? 120 फ्रिक्वेन्सी आहे. मग 120 फ्रिक्वेन्सी कुठे येईल? इथे 1000 आहे, इथे 2000 आहे आणि 120 फ्रिक्वेन्सी कुठे येईल तुमची? सपोज 110, 120, 130, 140 आणि 150. तर तुमची इथे घेतली मी, ही काय झाली तुमची? 120 फ्रिक्वेन्सी झाली. आणि तुम्हाला काय करायचं? हिस्टोग्राम रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये ड्रॉ करायचा आहे. हा झाला तुमचा फर्स्ट रेक्टँग्युलर बॉक्स. कसा फाइंड केला? 1000 to 2000 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे? 120 फ्रिक्वेन्सी आहे. 1000 to 2000 मध्ये 120 फ्रिक्वेन्सी झाली. समजले का? फर्स्ट कसा ड्रॉ केला. आता सिमिलरली सेकंड 2000 to 3000 मध्ये किती आहे? 125. आता तुमच्याकडे स्केल असणार आहे. कोणाकडे जर ग्राफ पेपर असेल तर अजून बेटर ग्राफ तुम्हाला मिळेल. ठीक आहे. 2000 to 3000 मध्ये 125 आहे. मग 125 तुमचं कुठं येईल? इथं 120 झाला, थोडंसं वरती 125. हा झाला तुमचा सेकंड. थर्ड आहे 180. कशामध्ये? 3000 to 4000 मध्ये किती आहे? 180. आता 180 कुठे येईल तुमचा? 150, 60, 70, 80. इथे येईल तुमचा 180 सगळं. असे सगळे हिस्टोग्राम्स तुम्हाला काय करायचे? ते रेक्टँग्युलर बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे, व्यवस्थित ड्रॉ करायचे. स्केलनी ह्या सगळ्या लाईन्स करायच्या आहेत. माझ्याकडे स्केल नाही आहे म्हणून मी अप्रॉक्सिमेटली ड्रॉ करते, तुम्हाला सांगितले. आणि 4000 to 5000 मध्ये किती आहे? 150 आहे. 150 कुठे येईल तुमचा? इथे येईल. हे पहा 150. हे काय झालं तुमचा? हिस्टोग्राम झाला. लास्टला काय सांगितलं होतं तुम्हाला? जेव्हा हिस्टोग्राम ड्रॉ होईल तेव्हा स्केल लिहायला विसरायचं नाही. स्केल म्हणजे काय? तुम्ही एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय आणि वाय ॲक्सिसवर काय घेतलंय? राईट हँड साईडला, ग्राफच्या राईट हँड साईडला नेहमी काय लिहायची आहे? तुमची स्केल लिहायची आहे. ऑन एक्स ॲक्सिस काय? 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर इक्वल टू कितीचा डिफरन्स आहे? 1000चा डिफरन्स आहे. म्हणजे ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1000. हे 1000 काय आहेत? मंथली इन्कम आहे. 1000 काय? मंथली इन्कम. मंथली इन्कम. आता लास्ट ऑन वाय ॲक्सिस. ऑन वाय ॲक्सिस काय? 1 सेंटीमीटर इक्वल टू 50. काय? ही 50 तुमची फ्रिक्वेन्सी आहे. 50 फ्रिक्वेन्सी. हे झालं तुमचं आन्सर. फर्स्टली इक्वेशन व्यवस्थित राईट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आन्सर तुम्हाला काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे. हे झालं हिस्टोग्राम ऑफ इक्वल क्लास विड्थ. आता इक्वल क्लास विड्थ मी का म्हटलं? इक्वल क्लास विड्थ का म्हटलं? कारण यामध्ये क्लास विड्थ प्रत्येकाची काय आहे? सेम आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे की जर तुमचे क्लास इंटरवल्स कंटिन्युअस नसतील तर हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा. ठीक आहे. क्वेश्चन सेमच राहणार आहे. ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग.
आता नॉट कंटिन्युअस क्लासचं आपण फाइंड आउट करणार आहे. एक्झाम्पल क्वेश्चन सेकंड. काय एक्झाम्पल आहे? ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. हा झाला तुमचा क्वेश्चन सेकंड. आता तुम्हाला काय करायचं आहे? ग्राफ ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन दिली आहे. साइज ऑफ फार्म्स. साइज ऑफ फार्म्स इन हेक्टर्स and number of farms. Number of farms 1 to 20, 21 to 40, 41 to 60, 61 to 80, 81 to 100, 101 to 120. आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे. मी थोडं जवळ लिहिते, जागा पुरायची नाही परत. फार्म्स इन हेक्टर्स. नंबर ऑफ फार्म्स. Number of farms. First is 12, 38, 16, 5, 3 and 1. हा झाला तुमचा गिव्हन क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे? ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. गिव्हन मध्ये काय दिले तुम्हाला? साइज ऑफ अ फार्म्स इन हेक्टर्स दिलाय, म्हणजे तुमचे इंटरवल्स दिलेत, आणि नंबर ऑफ फार्म्स ही काय झाली? तुमची फ्रिक्वेन्सी झाली. आता तुम्हाला काय करायचं आहे? हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे. पण तुम्हाला स्टेप फर्स्ट काय? फर्स्टली काय चेक करणार आहे तुम्ही? की तुमचे क्लास इंटरवल्स कंटिन्युअस आहेत की नाही आहेत. आहेत का कंटिन्युअस? चेक करा. 1 to 20. नेक्स्ट स्टार्ट होते 21 पासून. 1चा डिफरन्स आहे, म्हणजे हे कंटिन्युअस झाले का? नाही. मग कंटिन्युअस करण्यासाठी तुम्ही काय करता? क्लास इंटरवलच्या लोअर लिमिटमधून 0.5 सबस्ट्रॅक्ट करता आणि अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करता. मग तुम्हाला न्यू क्लास इंटरवल्स फाइंड करावे लागतील. क्लास इंटरवल्स कसे थे? इंटरवल्स कंटिन्युअस क्लास इंटरवल्स आहेत. मग नेक्स्ट आन्सर मध्ये काय करायचं आहे? परत साइज ऑफ फार्म्स इन हेक्टर्स परत लिहायचं आहे, नंबर ऑफ फार्म्स परत लिहायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये काय तुमचं? ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हेक्टर्स दिले ते आणि नंबर ऑफ फार्म्स. हा तुमचा ओरिजिनल क्वेश्चन झाला. आता आन्सर मध्ये राईट करताना काय लिहिणार आहे तुम्ही? हे 2 कॉलम परत लिहिणार आहेत आणि थर्ड कॉलम कोणता करणार आहेत? क्लास इंटरवल्स कंटिन्युअसचा. मग आता फर्स्ट कंटिन्युअस क्लास कोणता येईल? लोअर लिमिट मधून 0.5 सबस्ट्रॅक्ट करायचे. लोअर लिमिट काय? 1 आहे. 1 मधून 0.5 सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहील? 0.5. टू अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचे. अप्पर लिमिट इज 20. 20 प्लस 0.5 इज 20.5. नेक्स्ट 21 मधून 0.5 सबस्ट्रॅक्ट केले तर 20.5 टू 40.5. नेक्स्ट काय होईल? 40.5 टू 60.5. नेक्स्ट 60.5 टू 80.5. नेक्स्ट 81.5 टू 100.5. 100.5 to 120.5.
हे काय झाले तुमचे न्यू क्लास इंटरवल झाले आणि हे कसे आहेत कंटिन्युअस आहेत. प्रत्येकाची क्लास विड्थ पण काय सेम आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. हिस्टोग्रामसाठी तुम्हाला काय काय लागतं एक्स ॲक्सिस लागतो आणि वाय ॲक्सिस लागतो. एक्स ॲक्सिस झाला हा तुमचा आणि हा झाला वाय ॲक्सिस. हा झाला ओरिजिन. आता एक्स ॲक्सिसवर काय घेता तुम्ही क्लास इंटरवल्स घेता. आता क्लास इंटरवल्स कोणते घ्यायचे ते जे कंटिन्युअस क्लासेस तुम्ही फाइंड केले ते क्लास इंटरवल्स घ्यायचे स्टार्टिंग फ्रॉम 0.5 0.5 सेकंड काईल 20.5 थर्ड काईल 40.5 नेक्स्ट 60.5 नेक्स्ट 80.5 100.5 आणि लास्ट काय राहणार आहे तुमचा 120.5. हे झाले ऑन एक्स ॲक्सिस वरचे क्लास इंटरवल्स. आता तुम्हाला काय घ्यायचं आहे वाय ॲक्सिस वर काय घेणार आहे फ्रिक्वेन्सी घेणार आहे. फ्रिक्वेन्सी कोणते कोणते आहे 12 आहे 38 आहे 16 आहे 5 आहे 3 आहे आणि 1 आहे. कितीचे डिफरन्स घेता 5चा घ्या 10चा घ्या. मी 5चा घेते 5 10 15 20 25 30 35 आणि लास्टला 40 का घेतला कारण आपल्याकडे 38 पण फ्रिक्वेन्सी आहे म्हणून. ठीक आहे. आता फर्स्ट 0.5 टू 20.5 कितीचा डिफरन्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 12 आहे. मग 0.5 टू 20.5 मध्ये 12 स्केल घ्यायची आहे व्यवस्थित. हिस्टोग्राम काय करायचा आहे ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट फ्रिक्वेन्सी 0.5 टू 20.5 मध्ये किती आहे 12 आहे. सेकंड 20.5 टू 0.5 किती आहे 38. 38 कुठे येतील तुमचे इथे येतील पहा. हा झाला तुमचा सेकंड रेक्टँगल. नेक्स्ट थर्ड 40.5 टू 60.5 मध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे 16 कुठे येतील इथे येतील पहा. हा झाला तुमचा थर्ड रेक्टँगल. नेक्स्ट 60.5 टू 80.5 60.5 टू 80.5 इज 5 कुठे येईल आता इथे येईल. हा झाला 5. नेक्स्ट 60.5 टू 80.5 झालं. नेक्स्ट 80.5 इथे पहाल 80.5 आहे. 80.5 टू 100.5 किती फ्रिक्वेन्सी आहे 3. आणि लास्ट किती 100.5 टू 120.5 इज 1. विच इज आवर सेकंड एक्झाम्पल. समजले का सगळ्यांना. आता काय लिहायचं राहिलंय स्केल.
आता इथे पहा 0 to 0.5 मध्ये फक्त 0.5चा डिफरन्स आहे आणि पुढे कितीचा डिफरन्स आहे 20.5 मायनस किंवा 40.5 मायनस 20.5 कितीचा डिफरन्स आला 0 0 2 20चा डिफरन्स आहे. फक्त क्लास फर्स्ट किंवा फर्स्ट क्लास इंटरवल 0 to 0.5 मध्ये 5चा डिफरन्स आहे आणि अदरवाईज सगळीकडे कितीचा डिफरन्स आहे 20चा डिफरन्स आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचे एक झिगझॅग लाईन ड्रॉ करायची. ही लाईन कधी ड्रॉ करणार जेव्हा फक्त फर्स्ट क्लास इंटरवल्स हा वेगळा असेल आणि बाकीची क्लास विड्थ काय असेल सेम असेल तर तुम्हाला काय करायचं इथं झिगझॅग लाईन ड्रॉ करायची. लक्षात ठेवायचं काय करायचं आहे जर फर्स्ट क्लास इंटरवलची विड्थ आणि बाकीच्या सगळ्या क्लास इंटरवलची विड्थ जर वेगळी असेल तर तुम्हाला फर्स्ट क्लास इंटरवलमध्ये झिगझॅग लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. स्केल ऑन एक्स ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू 20. आता हे 20 काय आहेत हेक्टर्स आहेत. काय दिलंय साईज ऑफ होम्स इन हेक्टर्स. एक्स ॲक्सिसवर क्लास इंटरवल्स घेतले ते कंटिन्युअस केले ते काय झाले हेक्टर्स झाले. मग ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 हेक्टर्स. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू किती आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 5. 5 काय नंबर ऑफ फार्म्स. 5 नंबर ऑफ फार्म्स. काय झालं सेकंड क्वेश्चन आणि हे काय झालं त्याचं आन्सर झालं. प्रत्येकाला व्हिडिओ समजला असेल व्यवस्थित. काय करायचंय क्वेश्चन व्यवस्थित राईट करून घ्यायचंय आणि आन्सर पण व्यवस्थित काय करायचंय राईट करायचं. इथं समजलं का काय केलंय तुम्हाला या क्लास इंटरवलची विड्थ किती झाली 20 झाली याची 20 झाली याची 20 20 20 20 प्रत्येकाची क्लास विड्थ 20 आहे. फक्त फर्स्ट मध्ये 0 to 0.5 मध्ये काय 0.5 क्लास विड्थ आहे. कशी कारण 0 to 0.5 इंटरवल मध्ये अप्पर लिमिट 0.5 आहे लोअर लिमिट 0 आहे. क्लास विड्थ झाली 0.5 कशी झाली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर काय केलं आहे झिगझॅग लाईन ड्रॉ केली आहे कारण तिथं काय क्लास इंटरवल्स अनइक्वल आहेत. ठीक आहे. हे झालं सेकंड एक्झाम्पल. कोणतं घेतलं आपण सेकंड एक्झाम्पल की फ्रिक्वेन्सीज काय केली तुम्ही कंटिन्युअस केली. आता असे आपण दोन एक्झाम्पल्स पाहिलेत की ज्यामध्ये तुम्हाला क्लास विड्थ काय इक्वल आहे. प्रत्येक इंटरवलची क्लास विड्थ काय इक्वल आहे. आता तुम्हाला असं एक एक्झाम्पल पाहायचं आहे की प्रत्येकाची क्लास विड्थ काय राहणार आहे डिफरंट राहणार आहे. म्हणजे तुम्हाला असा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे की ज्याची क्लास विड्थ काय राहणार आहे अनइक्वल राहणार आहे. आता असं हिस्टोग्राम कसं ड्रॉ करणार आहेत त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. प्रोसिजर सेमच राहणार आहे. कोणती प्रोसिजर फर्स्ट तुम्हाला चेक करायचं आहे की ते कंटिन्युअस आहेत की नाही. सेकंड काय चेक करता की ऑन एक्स ॲक्सिसवर क्लास इंटरवल घेता ऑन वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घेता आणि हिस्टोग्राम ड्रॉ करता. आता फ्रिक्वेन्सी हे करण्यासाठी ड्रॉ करण्यासाठी अनइक्वल क्लास विड्थमध्ये एक फॉर्म्युला आहे तो तुम्हाला सांगते. हे दोन एक्झाम्पल व्यवस्थित राईट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता जर क्लास विड्थ अनइक्वल असेल तर एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे न्यू क्लास फ्रिक्वेन्सी. न्यू फ्रिक्वेन्सी तुम्हाला फाइंड करायची. त्याचा फॉर्म्युला आहे विच बिकम्स इक्वल टू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय क्लास विड्थ
इंटू स्मॉलर क्लास विड्थ. तुम्हाला अनइक्वल क्लास विड्थ असेल तर काय करायचं आहे, या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे किंवा यूज करायचा आहे. कशासाठी, की न्यू फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करण्यासाठी. आणि ही न्यू फ्रिक्वेन्सी तुम्ही काय करणार आहेत, हिस्टोग्राममध्ये यूज करणार आहेत. समजलंय का. आतापर्यंत जे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये तुमची क्लास फ्रिक्वेन्सी क्लास विड्थ काय होती, इक्वल होती. आता जे आपण एक्झाम्पल पाहणार आहे त्यामध्ये तुमची क्लास विड्थ काय राहणार आहे, डिफरंट राहणार आहे. तर काय करायचं आहे, ह्या फॉर्म्युलेचा तुम्हाला यूज करायचा आहे. नोटबुकमध्ये व्यवस्थित राईट करून घ्या. काय फॉर्म्युला आहे, न्यू फ्रिक्वेन्सी इक्वल टू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय क्लास विड्थ इंटू द स्मॉलर क्लास विड्थ. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल पाहू. फॉर्म्युला राईट करून घ्यायचा आहे प्रत्येकाने. यावर एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. क्वेश्चन थर्ड. आता एक्झाम्पल सेमच आहे. ड्रॉ द हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मी आता फक्त तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन देते. वरचं स्टेटमेंट तुम्ही ॲज इट इज राईट करायचे. ठीक आहे. क्वेश्चन थर्डमध्ये तुम्हाला क्लासेस दिले आहेत. क्लास इंटरवॉल 1 to 2, 2 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 10, 10 to 15 and 15 to 17. फ्रिक्वेन्सीज ही कोणती झाली आता फ्रिक्वेन्सी, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेली असते, विच इज द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी दिली आहे फर्स्टची 5, 3, 6, 12, 9, 10 आणि 4. आता तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्टली चेक करायचं आहे की प्रत्येक इंटरवलची क्लास विड्थ किती आहे. थर्ड कॉलम राहणार आहे तुमचा क्लास विड्थचा. क्लास विड्थ. आता फर्स्ट इंटरवलची क्लासेस कंटिन्युअस आहेत. फर्स्टली काय चेक करायचं तुम्हाला, क्लास कंटिन्युअस काय आहेत की नाही. 1 to 2, 2 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 10, 10 to 15, 15 to 17 क्लास कंटिन्युअस आहेत. आता तुम्हाला काय करायचे, क्लास विड्थ फाइंड करायचे. क्लास विड्थसाठी काय करता तुम्ही, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ऑफ द कॉरेस्पॉन्डिंग क्लास इंटरवल्स. आता फर्स्ट क्लास इज 1 to 2. क्लास विड्थ काय झाली, 1 झाली. सेकंड 2 to 3, 1 झाली. थर्ड इज 5 minus 3. क्लास विड्थ इज 2. 7 minus 5 is 2. 10 minus 7 is 3. 15 minus 10 is 5. And 17 minus 15 is 2. चेक करा, क्लास विड्थ काय प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता न्यू फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. न्यू फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला आहे, न्यू फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय सांगितलं होतं न्यू फ्रिक्वेन्सीचा, मी साईडला राईट करते. काय होता न्यू फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय क्लास विड्थ. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय क्लास विड्थ इनटू द स्मॉलर क्लास विड्थ. आता ही जी स्मॉलर क्लास विड्थ आहे या प्रत्येक क्लास विड्थसाठी काय राहणार आहे, सेम राहणार आहे. आता व्हॅल्यूज कोणते चेंज होतील, फक्त ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आणि क्लास विड्थच्या. आता इथली फर्स्ट व्हॅल्यू काय येणार आहे सांगा बरं मला. जर तुम्ही फर्स्ट व्हॅल्यू टाकली या एक्झाम्पलमध्ये, ही झाली तुमची न्यू फ्रिक्वेन्सी. आता फर्स्ट म्हणजे क्लास 1 क्लास विड्थ असताना तुमची न्यू फ्रिक्वेन्सी तुम्हाला फाइंड करायची. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी काय 5 आहे, त्याची क्लास विड्थ 1 आहे, इंटू
स्मॉलर क्लास विड. आता क्लास विड चेक करा. 1 1 2 2 3 5 2. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात स्मॉलर क्लास विड कोणती आहे? 1 आहे. तर फॉर्म्युलामध्ये 1 विच इज इक्वल टू 5. म्हणजे तुमची न्यू फ्रिक्वेन्सी फर्स्ट किती येणार आहे? 5 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड फाईंड करायची. सेकंड ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती आहे सेकंडची? सेकंड ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इज 3. 3 divided by class width is 1 into smaller class width is 1. That is 3 answer, which is second new frequency. Third new frequency, original frequency is किती ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे? 6. क्लास विड्थ इज 2 इंटू स्मॉलर क्लास विड्थ इज 1. याची फ्रिक्वेन्सी पण किती येणार आहे तुमची? 3 येणार आहे. नेक्स्ट ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इज 12. क्लास विड्थ इज 2 अँड स्मॉलर क्लास विड्थ इज 1. सो न्यू फ्रिक्वेन्सी किती येईल? 6. नेक्स्ट ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इज 9 divided by class width is 3 into 1. That is 3. हा फॉर्म्युला तुम्ही राईट करून घ्यायचा आहे एक्झाम्पल सॉल्व करायच्या अगोदर. नेक्स्ट ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इज 10. क्लास विड्थ इज 5 into 1. That is 2. And next last original frequency is 4. Its class width is 2. Smaller class width is 1. So answer is 2. ही झाली न्यू फ्रिक्वेन्सी. आता काय करायचंय? हिस्टोग्राम ड्रॉ करायचंय न्यू फ्रिक्वेन्सीचा आणि क्लास इंटरवल्सचा. समजले का? हे कॉलम्स कसे कसे केले ते? हे क्लास इंटरवल्स गिवनमध्ये दिलं आहे. ही फ्रिक्वेन्सी जी ओरिजिनल आहे ती तुम्हाला गिवनमध्ये दिलेली आहे. तुम्ही क्लास विड्थ फाइंड केली आहे प्रत्येक इंटरवल्सची आणि नेक्स्ट न्यू फ्रिक्वेन्सी फाइंड केली आहे. ठीक आहे. आता आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे. आता क्लास इंटरवल्स कसे आहेत? क्लास इंटरवल्स 1 to 2 आहे, 2 to 3 आहे, 3 to 5 आहे. आता इथं कंटिन्युअस आहेत परंतु क्लास विड्थ सेम आहे का? नाही आहे. मग तुम्ही क्लास इंटरवल्स कशावर घेता? ऑन एक्स ॲक्सिसवर घेता. हा 0 पासून स्टार्ट होतोय. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता स्टॅटिक इंटरवल्स कुठून होत आहेत? 1 पासून स्टार्ट होत आहेत. सो स्टार्टिंग फ्रॉम 1. आता पहा इथं 1 to 2 आहे, 2 to 3 आहे, 3 पासून डायरेक्ट 5 ला गेला आहे, 5 to 7 आहे. आता क्लास इंटरवल्स करत असताना आपण आपल्या मनाने इंटरवल्स घ्यायचे ते आणि फक्त ह्या इंटरवलमधली आणि न्यू फ्रिक्वेन्सीमधला मला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. मग आता कोणते क्लास कितीचं पण डिफरन्स तुम्ही घेऊ शकता या क्लास इंटरवलमध्ये. 1 to 5चं घ्या, 5 to 10, 10 to 15 आणि 15 to 20 असं पण घेऊ शकता. कोणताही घेऊ शकता. ठीक आहे. मी स्टार्टिंग करते 1 पासून. कारण का? 1 हा तुमचा फर्स्ट इंटरवलपासून स्टार्ट होत आहे म्हणून 1. आता 1 to 2, 2 to 3, 3 to 5, 5 to 7 असे क्लासेस आहेत. पण आता मी स्टार्टिंग करते 1. आता 17 पर्यंत जायचं. 1-1चा जर डिफरन्स घ्यायचा म्हटलं, 70 पर्यंत जायचं म्हटलं तर तुमच्या एक्स ॲक्सिसवर तुम्हाला काय पुरणार नाही आहे? जागा पुरणार नाही आहे. त्यामुळे कितीचाही डिफरन्स तुम्ही घेऊ शकता. मी घेते 5चा डिफरन्स. 1 to ठीक आहे 5चं घेते. 1 to 5, 5 to आता जास्त घेते. 1 to 5, 5 to 10, 10 to 15 आणि 15 to 20.
असा डिफरन्स का घेतला मी, कारण तुम्हाला एक्स ॲक्सिसवर जर 1 1चा डिफरन्स करत गेला तर तुम्हाला एक्स ॲक्सिसवर काय होणार नाही आहे, जागा पुरणार नाही आहे. वाय ॲक्सिसवर काय घ्यायची, आता तुम्हाला न्यू फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. कितीपर्यंत आहे, हायेस्ट व्हॅल्यू 6 आहे. मग तुम्ही 1चा सुद्धा डिफरन्स काय करू शकता, घेऊ शकता. 1 2 3 4 5 आणि 6. आता पहा, फर्स्ट इंटरव्हल 1 to 2चा आहे, म्हणजे 1 2 3 4 and 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. फर्स्ट तुम्हाला 2चा घ्यायचा आहे डिफरन्स. 1 to 2 मध्ये किती आहे, न्यू फ्रिक्वेन्सी इज 5. सो तुमचा ग्राफ कसा येणार आहे, हा झाला फर्स्ट. सेकंड 2 to 3 मध्ये किती आहे, न्यू फ्रिक्वेन्सी 3 आहे. नेक्स्ट स्केलचा यूज करायचा आहे तुम्ही ग्राफ ड्रॉ करत असताना. 2 to 3 झाला. आता 3 to 5. 3 to 5 मध्ये क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे पहा, 3 आहे. 3 to 5. नेक्स्ट कोणता इंटरवल, 5 to 7. 5 6 and 7 किती फ्रिक्वेन्सी आहे, 5 to 7 मध्ये 3 आहे पहा, नाही 5 to 7 मध्ये 6 आहे. नेक्स्ट 5 to 7 झाला. 7 to 10. 7 to 10 मध्ये किती आहे फ्रिक्वेन्सी, न्यू 3. 7 to 10 मध्ये 3 आहे. नेक्स्ट 10 to 15 मध्ये किती आहे, 2 आहे. 10 to 15 मध्ये किती आहे, 2. स्केलचा यूज करायचा आहे प्रत्येकाने. नेक्स्ट 15 to 70 मध्ये, 15 to 17 कुठं आला आता, 16 आणि 17 मध्ये किती आहे, 2च आहे. हा काय झाला तुमचा हिस्टोग्राम झाला, कशाचा, अनइक्वल क्लास विड्थचा. ऑन एक्स ॲक्सिस काय घेतले, ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू किती इंटरवल्स, 5 इंटरवल्स. आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 फ्रिक्वेन्सी. समजले का काय केलं आहे. जर तुमचे एक क्लास इंटरवल्स आणि इथे पहा आता 0 to 1, 1चा डिफरन्स आहे आणि पुढे सगळीकडे 5चा डिफरन्स आहे. सो इथं काय येणार आहे तुमची झिगझॅग लाईन येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही हा इंटरवल हा 1 इथं पण घेऊ शकता, म्हणजे इथून पण इंटरवल स्टार्ट करू शकता, मग तुमची झिगझॅग लाईन येणार नाही. हा 0 0 1 2 3 असं राहणार आहे. 1 5 10 15 20 असं पण राहणार आहे. असं पण तुम्ही हिस्टोग्राम काय करू शकता, ड्रॉ करू शकता. प्रत्येकाने हिस्टोग्राम ड्रॉ करत असताना स्केलचा यूज करायचा आहे, व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचे ते, आणि मगच हिस्टोग्राम काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं आहे, 3 टाईप्सचे एक्झाम्पल आणि हिस्टोग्रामची प्रोसिजर पाहिली आहे. हिस्टोग्रामची प्रोसिजर काय होती की स्टार्टिंगला तुम्ही कंटिन्युअस इंटरवल्स आहेत की नाही ते चेक करता. एक्स ॲक्सिसवर क्लास इंटरवल्स आणि एक मिनिट वाय ॲक्सिसवर काय घेतले तुम्ही, न्यू फ्रिक्वेन्सी मेन्शन करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे, वाय ॲक्सिसवर काय घेतले, इकडे काय घेतले तुम्ही क्लास इंटरवल्स घेतले ते.
एक्स ॲक्सिसला क्लास इंटरवल्स आणि वाय ॲक्सिसला न्यू फ्रिक्वेन्सी. हे पण तुम्ही काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल राईट करत असताना किंवा परत पाहत असताना तुम्हाला लक्षात येईल की कुठे काय घेतलं आहे ते. ठीक आहे, हा झाला हिस्टोग्राम, हे झालं एक्झाम्पल. या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं आहे, हिस्टोग्रामची प्रोसिजर पाहिली आहे. त्यानंतर जर क्लास विड्थ इक्वल असतील आणि कंटिन्युअस असतील तर त्याचं एक एक्झाम्पल पाहिलं आहे. क्लास विड्थ इक्वल अँड नॉट कंटिन्युअस असतील तर त्याचं एक एक्झाम्पल पाहिलं आहे. आणि क्लास विड्थ अनइक्वल असतील तर त्याचं एक एक्झाम्पल पाहिलं आहे. अशा 3 टाईपचे एक्झाम्पल्स असतात. एक्झामला तुम्हाला तिन्ही पण प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. मोस्ट ऑफ दी तुम्हाला प्रोसिजर विचारली जाते आणि हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर प्रॅक्टिकलसाठी एक्झाम्पल व्यवस्थित करायचे. ते एक्झामला पण विचारू शकतात, असं नाही की विचारले जाऊ शकत नाहीत, परंतु मोस्ट ऑफ दी तुम्हाला प्रोसिजर विचारली जाते की हाऊ टू ड्रॉ द हिस्टोग्राम. तुम्हाला 4 स्टेप्स सांगितल्या ते, त्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला अजून एक स्टेप ॲड करायची आहे. काय की स्टेप 5 क्लास इंटरवल्स आर इफ द क्लास विड्थ आर अनइक्वल, देन तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला आहे न्यू फ्रिक्वेन्सीचा तो राईट करायचा आहे अँड देन ड्रॉ द हिस्टोग्राम. सो थँक्यू. आज आपण या लेक्चरमध्ये एवढंच पाहणार आहे.